सो सेक्शुअल ट्रान्सम्युटेशन जे नेपोलियन हिलनी थिंक अँड ग्रो रिच मध्ये एका चॅप्टरमध्ये पूर्णपणे व्यक्त केलेलं आहे ती म्हणजे सेक्स इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. सेक्शुअल डिझायर्सच्या ताब्यात जाण्याच्या ऐवजी तुम्ही सेक्शुअल डिझायर्सच्या ताब्यात ठेवले यू कॅन अचीव एनिथिंग इन युअर लाईफ. That can block your emotional energy, that can block you at many mental and emotional levels, and that will stop you going ahead in your life. When we say the word sex, people directly think about the physicality of it. Something is wrong with my hands. And he was almost 42 years old at that time. पण he said की मागच्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून माझं हे फिलिंग वाढत चाललंय. हा खूप निग्लेक्टेड पार्ट आहे. म्हणजे पेल्विक फ्लोअर वरती हार्डली लोक बोलतात. डॉक्टर्स पण दे आर व्हेरी मेनी ऑफ देम दे आर व्हेरी अनअवेअर अबाउट द फंक्शन्स ऑफ पेल्विक फ्लोअर थ्रू दिस ॲस्पेक्ट. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आज आपण पॅराला फॉर हर आणि लाईफ कॅटलिस्टचे डायरेक्टर अतुल ठाकूर सर यांच्यासोबत पॉडकास्ट करतो आहे. अतुल ठाकूर सर इज अ व्हेरी वेल नोन बिझनेस कोच. त्यांनी खूप सगळ्या एंटरप्रेनर्सला आपल्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायला मदत केली आहे आणि अजूनही करतात. सो आज तुम्हाला वाटत असेल की सेक्शुअलिटी आणि बिझनेस याचं काय रिलेशन आहे, तर त्याच्यासाठी म्हणून हा पॉडकास्ट आम्ही करतो आहे ज्याचं नाव आहे फ्रॉम डिझायर टू डायरेक्शन. आणि आपल्यासोबत आहेत अतुल ठाकूर सर. वेलकम सर. नमस्कार, थँक्यू. सर, एका खूप पॉवरफुल क्वेश्चन पासूनच सुरुवात करूया. सर, नॅपोलियन हिल म्हणतो, जे तुम्ही पण नेहमी आम्हाला सांगत असता, सेक्शुअल ट्रान्सम्युटेशन, याला सोप्या भाषेत समजवा ना. राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग दिस सब्जेक्ट ऑन पॉडकास्ट. कारण काय, हा सब्जेक्ट थोडासा अनडिस्कस्ड किंवा याविषयी चर्चा करणं टाळणं या प्रकारचा हा सब्जेक्ट आहे. पण याच्यामुळे जर याला पॉवरफुली डील केलं गेलं तर आपल्या लाईफमध्ये खूप जास्त पॉवरफुली आपल्या समस्या सोडवता येतात असं मला वाटतं. सो सेक्शुअल ट्रान्सम्युटेशन जे नेपोलियन हिलनी थिंक अँड ग्रो रिच मध्ये एका चॅप्टरमध्ये पूर्णपणे व्यक्त केलेलं आहे ती म्हणजे सेक्स इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. आणि ती एनर्जी जी आहे ती ज्यावेळेस तुमच्या मनावर जास्तीत जास्त राज्य करत असते किंवा तुमच्या मनामध्ये नको तेवढं घर करून बसलेली असते बिकॉज ऑफ सम मिसकन्सेप्शन्स, बिकॉज ऑफ सम अनडिझायर्ड, ज्याला म्हणूया डिझायर्ड फुलफिल न झालेले किंवा लहानपणापासून काही चुकीचे संस्कार झालेले, यामुळे डोक्यात जी त्याची ऑक्युपन्सी असते त्याला जर योग्य पद्धतीने डायव्हर्ट केलं गेलं नाही, कारण ती एक इंटेन्स एनर्जी आहे, ती एक अतिशय क्रिएटिव्ह एनर्जी आहे, ती जर योग्य पद्धतीने डायव्हर्ट झाली नाही तर माणसाच्या आयुष्यामध्ये बराचसा सक्सेस मिळण्याच्या मदती येऊ शकते. दॅट्स वाय नेपोलियन हिलने थिंक अँड ग्रो रिच मध्ये याचं डिस्कशन केलेलं आहे की तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, तुमची ध्येय धोरणं जर तुम्हाला जर परिपूर्ण करायची असतील तर यू नीड टू अंडरस्टँड द पॉवर ऑफ दिस एनर्जी. आणि या एनर्जीच्या ताब्यात जाण्याच्या ऐवजी, सेक्शुअल डिझायर्सच्या ताब्यात जाण्याच्या ऐवजी तुम्ही सेक्शुअल डिझायर्सच्या ताब्यात ठेवले तर यू कॅन अचीव एनिथिंग इन युअर लाईफ. दॅट्स बेसिकली ट्रान्सपोर्टेशन इज ऑल अबाउट. ओके, सो ट्रान्समिटेशन इज कन्व्हर्जन ऑफ एनर्जी असं आपण म्हणू शकतो. ॲब्सोल्युटली राईट, ॲब्सोल्युटली राईट. तुम्हाला जी निसर्गाने एक हायेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी दिलेली आहे त्या एनर्जीला योग्य रीतीने डायव्हर्ट करणं आणि त्याचा सुयोग्य वापर करून तुमच्या लाईफमध्ये व्हॉट एव्हर यू वॉन्ट ते अचीव करणं, म्हणजे ट्रान्सम्युटेशन. ॲब्सोल्युटली येस. ओके. आणि एक ना डॉक्टर ॲज अ डॉक्टर आय वुड लाईक टू आस्क यू की तुम्ही याला त्यामुळेच तर एक फॉर्म ऑफ एनर्जी म्हणता किंवा याला परिपूर्ण आयुष्य जगण्याचा एक पार्ट म्हणता. आणि मेन अँड विमेननी यामध्ये कम्प्लीट असणं आवश्यक आहे किंवा यामध्ये त्यांना पॉवर असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं. कॅन यू इलॅबरेट दॅट, व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली? सी, सेक्शुअल एनर्जी मध्ये पॉवर असणं किंवा बेसिकली याच्यामध्ये जे पॉवर आपण रेफर करतो ना, दॅट इज द पॉवर टू हॅव युअर ओन से ऑन युअर बॉडी. दॅट इज पॉवर टू मेक अ डिसिजन. सो वेनेवर द टॉपिक ऑफ सेक्शुअलिटी कम्स इन, हे सेक्शुअलिटी एज्युकेशनचा खूप इंटिग्रल पार्ट आहे. दॅट यू हॅव द पॉवर ऑर यू शुड हॅव द पॉवर ऑन युअर बॉडी अँड ऑन युअर कन्सेंट्स. सो जे आपण बघतो की बरेचदा अनवॉन्टेड सेक्शुअल एन्काउंटर्स होतात, विलिंगली किंवा अनविलिंगली किंवा फोर्स्ड सेक्शुअल एन्काउंटर्स जे असतात, तर त्याच्यामध्ये कन्सेंट आणि पॉवर ओव्हर युअर ओन बॉडी हा जो ॲस्पेक्ट आहे तो खूप लॅकिंग असतो. बिकॉज इफ यू डोंट हॅव कंट्रोल ऑन युअर ओन बॉडी,
or your own consent, then you can go into a sexual relationship which may not be appropriate at that time. And if you don't have the power on your mind, you may land up into a circumstances where you are forcing somebody else. So both time it is very important to have the power which is there on your mind as well as on your consent. And there is nothing about morality or dismorality in it. It is about your conscious decision. And then you should be able and you should be wise enough to take that conscious decision at a proper time in proper circumstances. So that is where the power will come to you. And how do you think this impacts men and women in their real life? सी आजकाल आपण जर बघू कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किंवा बिझनेस वर्ल्डमध्ये देर आर एन नंबर ऑफ इन्सिडेन्सेस वेअर समबडी अ सिनियर faculty person or a senior person is forcing the junior person to undergo a sexual relationship in spite of having like the junior is not comfortable or sometimes even the senior may not be comfortable. तर हे सगळे जे प्रकार होत आहेत कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किंवा जस्ट फॉर पर्क्स किंवा जस्ट फॉर हॅव्हिंग अ प्रमोशन, तर या सगळ्या गोष्टींनी जो इमोशनल टर्मॉइल होतो प्रत्येकच ह्युमन बिंगचा, कारण कोणती पण गोष्ट जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन करता अँड दॅट स्पेसिफिकली विच इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह पार्ट अँड सेन्सिटिव्ह टॉपिक दॅट इज इंटिमसी, अँड इफ इट इज हॅपनिंग विदाउट युअर विल विश अँड युअर मेंटल स्टेटस, देन इट इज व्हेरी ट्रबलसम. That can block your emotional energy, that can block you at many mental and emotional levels, and that will stop you going ahead in your life. Absolutely right. See, like you mentioned initially, की आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये बराच वेळा याचा उल्लेख करत असतो किंवा यावर ट्रेन पण करत असतो. सी वाय इट इज रिक्वायर्ड, कारण आपण आपल्या अध्यात्मानुसार पण हा विचार करतो की देर इज अ ॲनिमल इनसाइड ऑफ एव्हरी पर्सन. राईट. पण एक कॉन्शियस व्यक्ती कंट्रोल्स दॅट ॲनिमल. कारण ॲनिमल बिहेवियर म्हणजे आपण असं गृहीत धरू की डिझायर्स. येस. अँड दॅट डिझायर पार्ट जर कंट्रोलमध्ये असेल, लाईक यू सेड राईट नाव, ही एक खूप मोठी समस्या आहे की आता लाईक यू मेन्शन की you may force someone to enter into some kind of relationships or sexual याच्यामध्ये interactions with which they may not be comfortable or which may impact for a longer period. So हे animal behavior control नसल्यामुळेच ते जर त्यामध्ये इंडल्ज झालं कोणी तर त्याचे लॉंग टर्म इम्पॅक्ट होतात. अँड दॅट्स वॉट एक्झॅक्टली नेपोलियन हिल टॉक्ड अबाउट इज डायव्हर्जन ऑफ दिस एनर्जी, जो एक तुम्हाला तुमच्या पूर्ण मनावर तुमच्या शरीरावर राज्य करू शकते. युझिंग दॅट पॉझिटिव्हली, क्रिएटिंग दॅट फोर्स टू क्रिएट व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ. राईट. सर, आता जर आपण बघितलं इव्होल्युशनरी पाथवेमध्ये, तर एव्हरी ॲनिमल लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही रेप्टाईल्स घ्या, मासे मछली घ्या, पक्षी घ्या, वाघ सिंह घ्या, 3 गोष्टी प्रत्येक योनीमध्ये होतात. वन इज सेक्स, वन इज इटिंग फूड अँड देन इज स्लीपिंग. सो हे जे 3 संस्कार आहेत कोणत्याही योनीमधले, ते इतके डीप रूटेड आहेत बिकॉज दोज आर द 3 संस्कार विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रोक्रिएशन ऑफ द स्पीसीज. सो दोज आर व्हेरी डीपली रूटेड. इवन इन ह्युमन बिंग्स, जेव्हा आदिवासी किंवा स्टोन एज मध्ये जर आपण गेलो तर दीज वर द ओनली 3 थिंग्स विच वर नॉट टॉट और विच वर देअर इन्स्टिंक्टली. बट जसं जसं आपण सिव्हिलाइज्ड व्हायला लागलो, जसं जसं माणसाला प्री फ्रंटल कॉर्टेक्स आणि निओ कॉर्टेक्स आणि निओ कॉर्टिकल जेव्हा इमोशन्स आणि फंक्शन्स आपण पुढे पुढे जायला लागलो, then we started diverting or making channelize this energy into a positive outcomes. Right. So that is very important. राईट. पण नाव आता माझ्या मनात एक सहज प्रश्न आला. आय एन्काउंटर विथ मेनी पार्टिसिपंट्स आणि आय फाउंड दॅट की देर आर लॉट ऑफ मिसकन्सेप्शन्स अबाउट सेक्स. Right. Particularly when we talk, when we say the word sex, people directly think about the physicality of it. Yes, कारण that has been taught the way it is. Absolutely right. कारण आपल्याकडे सर लहानपणापासून आपल्याला सेक्शुअलिटी एज्युकेशन मिळालेलंच नाहीये. राईट. आपण ज्या संस्कारात वाढलो किंवा ज्या सोसायटीमध्ये वाढलो, आफ्टर लाईक मेडिव्हियल इन्व्हेजन्स, पहिले जी हिंदू संस्कृती किंवा हे होती त्याच्यामध्ये सेक्स वॉज गिवन व्हेरी काय म्हणतात ना, रिस्पेक्टफुल पोझिशन. राईट. म्हणूनच आपल्याला कामासूत्रा मिळालं विच इज रिटन बाय वत्सयान, जे की खूप म्हणजे ज्ञानी ऋषी होते, त्यांना खूप सगळ्या सिद्धीज होत्या.
पण जसं जसं एक मेडिव्हियल इन्व्हेजन्स व्हायला लागले, जसं जसं बाकी कल्चरल डायल्युशन्स व्हायला लागले, तर फिमेल्सला ॲज अ ऑब्जेक्टच बघितलं गेलं, ऑर दे वर ऑलवेज ऑब्जेक्टिफाईड. आता आपल्या धर्मामध्ये पण ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ समथिंग इज रॉंग एव्हरीवेअर, दॅट वी नो. So that is how the idea of objectifying a female body and then the idea of sex, which is coming from a wrong attitude, has हम्म. percolated into the society. आणि मग जसं आपण म्हणतो की कोणत्याही सोसायटीला, जे चाणक्यांनी म्हटलं की कोणत्याही सोसायटीमधली स्त्री ह्या त्या सोसायटीचा वीक पॉइंट असतो आणि स्ट्रॉंग पॉइंट पण असतो. सो इफ यू आर ट्रबलिंग द विमेन इन द सोसायटी, द सोसायटी कॅन कोलॅप्स. And if Right. the women are standing for their society, that the society will rise to next levels. Absolutely right. Absolutely. आणि आपल्याकडे जर तुम्ही बघाल की जे पण इन्व्हेजन्स आले, मुघल्स आले, ब्रिटिश आले, त्या सगळ्यांनी पहिले टार्गेट बायकांनाच केलं. हम्म. म्हणून कुठेतरी आपल्या बायकांना किंवा आपल्या मुलींना प्रोटेक्शन मिळावं म्हणून तो एक कॉन्सेप्ट की ते चुकीचंच आहे हा पर्कोलेट झाला असावा, असं मला वाटतं. राईट. पण मला आता अजून एक आय वुड लाईक टू गेट मोर क्लॅरिटी ऑन दिस टॉपिक, कारण काही पार्टिसिपंट्सला पण हा फायदा होऊ शकतो, बिझनेस पर्सनला पण फायदा होऊ शकतो, हे माझ्या लक्षात येतं. व्हॉट डू यू थिंक इज ॲज अ डॉक्टर म्हणून व्हॉट डू यू थिंक इज ॲट द सोर्स ऑफ दिस? वाय देर आर सो मेनी ऑफ मिसकॉन्सेप्शन्स, वाय देर आर सो मच ऑफ रॉंग फिलिंग्स अबाउट दॅट? किंवा एक माणूस व्यक्ती म्हणून डेव्हलप होत असताना तो एवढा एज्युकेट होतोय, आज एवढे सगळे शिक्षण घेतोय, पण बरोबर एज्युकेट असलेले लोक पण यामध्ये असं मला दिसतं की दे आर हायली अनएज्युकेटेड अबाउट सेक्स इन देअर लाईफ. येस, दे हॅव गॉट लॉट ऑफ मिसकन्सेप्शन, रॉंग थॉट्स, किंवा कित्येक भ्रामक कल्पना घेऊन बसलेले असतात, आणि दोज थॉट्स ॲक्च्युली बॉईल डाऊन टू समथिंग इलॉजिकल इन देअर लाईफ, or they spend so much of time in that thought and they waste their time and money in that. What do you think? Source सगळ्यात काय? मोठं सोर्स आहे कोणत्या तरी गोष्टीला ही चांगली नाही म्हणून ही करायची नाही, हम्म. किंवा ज्या गोष्टीवरती आपण रूल्स लावतो, जसं दारूबंदी आहे, वर्धेत आहे, गुजरातमध्ये आहे. आज सगळ्यात जास्त ब्लॅक मार्केट दारूबंदीचं कुठे? त्याच ठिकाणी आहे. तर इट इज अ ह्युमन टेंडन्सी. जी पण आपण गोष्ट सांगतो ना, ही करू नको, लोकांना तीच पहिले करून बघायची असते. Right. लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत हे बदलत नाही. आणि ज्या प्रकारे हे सांगितलेलं आहे की सेक्शुअलिटी तुम्ही एक्सप्लोर नाही केलं पाहिजे, त्याच्यामुळे ते नाही 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 हॅज बिकम सो स्ट्रॉंग की पीपल हॅव स्टार्टेड एक्सपेरिमेंटिंग विथ इट. Right. फॉर एक्झाम्पल, जर आपण आता सेक्शुअलिटी एज्युकेशनमध्ये जर बघितलं, तर जर लहान मुलगा आहे, एक 3-4 वर्षाची जी मुलं असतात, ती नेहमी आपल्या बॉडीला एक्सप्लोअर करण्यासाठी खूप उत्सुकता असतात. समजा एखाद्या लहान मुलाने त्याच्या पेनिसला हात लावला, पब्लिकली 3-4 वर्षाचा मुलगा आहे, पण आजूबाजूचे लोक काय म्हणतील, ए तिथे हात नाही लावायचा, ते छी आहे, ते छी आहे, ते असं दाखवायचं नाही, ते छी आहे. ते छी का बरं आहे? जसं आपण लहान मुलांना हे तुझे डोळे आहे, हे तुझं नाक आहे, हे तुझं तोंड आहे, हे तुझे कान आहेत, असं शिकवतो, तर आपण त्यांना त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स का नाही शिकवू शकत की हे तुझं पेनिस आहे, हे तुझं स्क्रोटम आहे, हे तुझ्या टेस्टीज आहेत? वाय कांट वी टेल अ गर्ल चाइल्ड की ओके, दिस इज युअर वजायना, दिस इज युअर लेबिया, दिस इज युअर मॉन्स? व्हॉट इज रॉंग इन टॉकिंग प्युअरली सायंटिफिक वर्ड्स इन फ्रंट ऑफ युअर चिल्ड्रन? पण आपण त्याला काय, आपण त्याला स्लँग लँग्वेजमध्ये बोलतो. याला नुनू म्हणतात, हे सुसू आहे, हे घाण आहे, हे छिछी आहे. आणि आपणच मग क्वेश्चन करतो की याच्याबद्दल लोकांच्या मनात घृणा का बरं आहे? सी, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, जे न्यूबॉर्न बेबी असतं. न्यूबॉर्न बेबी इज द बेबी हु इज लाईक, दॅट इज द ह्युमन बिंग ज्याला टचसाठी सगळ्यात जास्त सेन्सिटिव्हिटी असते. दॅट बेबी कॅन इवन check or get or sense the temperature of your hands, the vibration in your hands, the way you are touching the baby. आता जे नवीन पेरेंट्स बनतात किंवा आजी आजोबाई असतील घरातले, बाळाने शी केल्यावर तुम्ही बाळाला तोंडाला पावडर लावता किंवा त्याचा चेहरा साफ करता, तुम्ही त्याच इंटेन्सिटीनी, त्याच फ्रिक्वेन्सी ऑफ माइंडनी, त्याच टचनी त्याची पॉटी साफ करता का? हा क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे की जसं आपण बाळाच्या चेहऱ्याला प्रेम करतो, तसं आपण त्याच्या जननेंद्रियांना खाली साफ करताना तितक्याच प्रेमाने, तितक्याच अफेक्शननी करतो आहोत का? आणि वी डोंट.
दॅट इज नॉट देअर इन टू द सिस्टीम. ते कुठेतरी हरवलं आहे आणि ते वापस आणण्याचीच आज काळाची गरज आहे. राईट. आणि तिथपासूनच ते चालू होतं की हा पार्ट बॉडीचा म्हणजे समथिंग विच इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट ऑर विच इज नॉट व्हेरी गुड ॲज द अदर पार्ट्स ऑफ बॉडी. आणि तिथनं त्या न्यूबॉर्न मुलावरती तिथनंच संस्कार व्हायला चालू होतात की ही जागा किंवा जेनायटल्स आर समथिंग विच इज रॉंग, विच इज बॅड, विच नीड नॉट टू बी टॉक्ड अबाउट, विच नीड नॉट टू बी एक्सप्लोर्ड अबाउट. आणि जेव्हा मुलं मोठी व्हायला लागतात, आता दे हॅव देअर मोबाईल्स इन हँड. आणि मोबाईलमध्ये इंटरनेटमध्ये पॉर्नोग्राफी इज अ कंटेंट विच इज म्हणजे इट Prevailing इज आहे तो तर. रशिंग, Yes. इट इज रशिंग लाईक एनिथिंग. आणि मग आपणच त्यांना ब्लेम करणार की तुला हे कुठनं कळलं. वी कॅनॉट ब्लेम देम. इफ आपण जर त्यांना तो संस्कार त्यांच्या जन्मापासून नाही दिलाय तर आपण त्यांना ब्लेम नाही करू शकत. राईट. आय कॅन म्हणजे आय कॅन गेट फ्यू इन्स्टन्सेस माझ्या ट्रेनिंगमधले. मला असं जाणवतं की या सगळ्या याचा इम्पॅक्ट काय आहे, तर बरीचशी लहान मुलं त्यांच्या बालवयामध्येच त्यांच्यावर काहीतरी आपल्या सोसायटीमध्ये अजून एक गोष्ट मला आढळलेली आहे की मुलगा असेल किंवा मुलगी त्यांच्या अर्ली स्टेजमध्ये काहीतरी वाईट अनुभव येतात त्यांना. दे आर समबडी मिसबिहेव्स विथ देम. येस येस. आणि त्यांच्या डोक्यामध्ये हे रॉंग टचेस वगैरे हे एवढं जास्त बसलेलं असतं की दॅट हॅज गॉट डीप इम्पॅक्ट ऑन देअर फिलिंग्स, त्यांचं द वे दे गेट डेव्हलप्ड. येस. किंवा ते ज्या पद्धतीने स्वतःला बघायला लागतात. आपल्या एका प्रोग्राममध्ये एक मुलगा असा होता की जो दर 5 मिनिटानंतर हात धुवायला जायचा. आणि तो हात धुवायला यासाठी जायचा की त्याला असं वाटायचं समथिंग इज रॉंग विथ माय हँड्स. आणि ही वॉज ऑलमोस्ट 42 इयर्स ओल्ड ॲट दॅट टाईम. पण ही सेड की मागच्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून माझं हे फिलिंग वाढत चाललं आहे आणि मला हे सतत लहानपणापासूनच सवय लागलेली, पण आय वॉश माय हँड्स. आणि डॉक्टर्सनी याला कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि दॅट इज नॉट पार्ट ऑफ माय लाईफ. आय डोंट नो हाऊ टू डील विथ दॅट. जेव्हा आम्ही त्याच्याशी एक्सप्लोअर करत होतो या सगळ्या गोष्टीमधून लक्षात आलं की ही वॉज मॉलेस्टेड बाय हिज टीचर वेन ही वॉज यंग, वेन ही वॉज अ स्कूल चाइल्ड. अँड दॅट मोमेंट ही डेव्हलप्ड अ सेन्स दॅट की समथिंग इज रॉंग विथ माय बॉडी. माझ्या शरीरासोबत काहीतरी चुकीचं घडलंय. मी जिथे जिथे माझे हात स्पर्श करून घेतलेले त्या टीचरनी, तो पार्ट माझा डॅमेज झालेला आहे. अँड आय नीड टू वॉश दॅट हँड अगेन अँड अगेन अँड अगेन. तो लहान मूल मोठं झालं तरी जिवंत होतं त्याच्यामध्ये. लाईक यू सेड की हे सगळे मिसकॉन्सेप्शन्स तर आहेच आहेत, पोचवत नाहीच आहेत. त्यामुळे हे जे प्रकार होतात, मुलांसोबत सुद्धा जे प्रकार होतात किंवा लहान मुलींसोबत जे प्रकार होतात, दॅट लीड्स टू सो मेनी मिसकॉन्सेप्शन्स. सो यू मस्ट बी डीलिंग विथ मेनी थिंग्स लाईक दिस इन युअर फील्ड. मेनी थिंग्स. आता सर माझ्याकडे ना बऱ्याच यंग मुली येतात, नुकत्याच लग्न झालेल्या किंवा 3-4 वर्ष झाले आहेत लग्न होऊन. आणि मेनी ऑफ देम दे हॅव फिअर ऑफ अंडरगोईंग एनी फिजिकल ॲक्टिव्हिटी इवन इन अ लव्ह मॅरेज. म्हणजे त्यांना ते फिलिंग आहे, त्यांना सगळं आहे, पण त्यांचं बॉडी ते अलाउच नाही करत आहे फॉर देम टू रिलॅक्स इन टू दॅट फिजिकल इंटिमसी. आणि त्याचं एक खूप मेजर रिझन आहे की दे हॅड एक्सपिरियन्स समथिंग विच दे शुडंट हॅव. म्हणजे आता एव्हरीथिंग बॉइल्स अगेन डाऊन टू सेक्शुअलिटी एज्युकेशन ओव्हर हिअर. काही वेळेला आता माझ्याकडे एक क्लायंट होती माझी, ती 9वी-10वीत असताना तिचा एक बॉयफ्रेंड होता आणि एक्सपेरिमेंटली दे सेड की ओके वी विल गो अहेड विथ अ फिजिकल ॲक्ट ऑफ सेक्स. अँड देन दे वेंट अहेड विथ इट. आणि बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज म्हणा किंवा बिकॉज ऑफ अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स म्हणा, द बॉय ट्राईड टू पेनिट्रेट व्हेरी हार्ड अँड देन दॅट पेन्ड हर टू अ ग्रेट एक्सटेंट अँड शी स्टार्टेड ब्लिडिंग. नाव दिस पर्टिक्युलर बॅड एक्सपिरियन्स तिच्या मनात इतका रुजला होता की आज तिचं एका मुलाशी स्वसंमतीने लग्न झालं होतं, तिला सगळं कळत होतं, पण तरीही ती तो जो ट्रॉमा आहे त्याच्यातनं बाहेर नव्हती पडू शकत. सो इन दीज पर्टिक्युलर सर्कमस्टान्सेस ना आम्हाला खूप त्यांना डिसेन्सिटाईज करावं लागतं. म्हणजे राईट फ्रॉम देअर मेंटल लेवल वी हॅव टू गो डीप इन टू द थॉट्स, देन द इमोशन्स, देन वी हॅव टू कम ऑन टू द बॉडीली फिजिकल लेवल. मग त्यांना पेल्विक फ्लोअरवरती वी हॅव टू ट्रेन आणि मग ग्रॅज्युअली वी हॅव टू टेक देम आउट ऑफ द फिअर म्हणा किंवा तो ब्लॉक म्हणा. मला आता म्हणजे वाईल वी आर डिस्कसिंग ऑल दिस, मला नेपोलियन हिलचं त्या टॉपिकचं महत्त्व अजून जास्त कळतंय की सेक्शुअल ट्रान्सम्युटेशन वाय इट इज इम्पॉर्टंट. बिकॉज ऑफ या
कुठेतरी याला एनर्जीला चॅनलाइज न करू शकलेले लोक अशा कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीमध्ये इंडल्ज होतात, राईट. विच मेक्स देम टू डू सो मेनी थिंग्स विच दे शुड नॉट बी डुईंग. And that too without knowledge. If they would have had knowledge of what sexuality is, what respect is, what a consent is, कदाचित त्या मुलांनी त्यावेळेला ते सेक्शुअली एंगेज होण्याचा प्रयासच नसता केला. जर त्यांना लहानपणापासून हे कळलं असतं किंवा हे त्यांना कोणी शिकवलं असतं की सी यू विल गेट सेक्शुअल अट्रॅक्शन. There is nothing wrong in getting sexually attracted. For boys also, for girls also. In fact, they should be even told that you may get sexually attracted towards the same sex like yours. That is also not wrong. That is also a human tendency. कारण या याच्यातनं पण मुलं खूप किंवा माणसं खूप डिस्टर्ब होऊन जातात. सो इफ दे नो दॅट इट इज नॉर्मल अँड देन इफ दे आर टॉट की सी सेक्शुअलिटी और हॅव्हिंग अ सेक्शुअल ॲक्ट विथ समथिंग इज अ व्हेरी प्युअर थिंग और इज अ ॲक्ट ऑफ डिवाइन. आता शंकराचार्यांनी त्यांच्या आईची योनी पूजा केली होती का, तर दॅट इज द प्लेस फ्रॉम वेअर अ लाईफ इज गेटिंग बॉर्न. So if you take it with that reverence, that respect, and then you know ki with the person whom I am going to indulge or I am going to get intimate, I want that person to be on that level of respect and reverence in my life. तरच मी त्या पर्सन सोबत इन्व्हॉल्व्ह होईन. जर हे नॉलेज किंवा ही आयडिया जर तुम्ही मुलांमध्ये पहिल्यापासूनच रुजवली तर ते अनवॉन्टेड सेक्शुअल एन्काउंटर्समध्ये पडतील का? डेफिनेटली नाही पडणार, कारण देन दे आर वाईज इनफ टू अंडरस्टँड व्हॉट इट इज. राईट. आणि याचा ग्रोनअप किड्सवर किंवा ज्याला आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये डील करतो त्यावर परिणाम कसा होतो, तर दे कीप ऑन थिंकिंग अबाउट दॅट सेक्शुअलिटी फॉर टू मच ऑफ टाइम. आणि then that thought gets converted into watching those reels, watching those pornographic movies, किंवा unnecessary fascinated thoughts about that, किंवा discussions unnecessary, finding out people whom they can discuss, राईट. and that gives them more pleasure. बिकॉज देन डोपॅमिन कुठनं तरी रिलीज होणार आहे ना, एक तर करून नाही तर बघून. Absolutely. तर मग सगळी काही एव्हरीथिंग इज कमिंग डाऊन अँड बॉलिंग डाऊन टू द डोपॅमिन. पण ते डोपॅमिन कसं रिलीज व्हायला पाहिजे, द प्रोसेस थ्रू विच इट शुड गेट रिलीज मॅटर्स द मोस्ट. ॲब्सोल्युटली. आणि याचा जर आपण सायन्स हा पार्ट समजा असं गृहीत धरूया, बऱ्याच जणांना याचा सायंटिफिक पार्ट बाजूला ठेवायचा आहे किंवा हा जर विचार करायचा झाला तर आज आपल्या आजूबाजूला कित्येक लोक असे आहेत की त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन बसतात, त्यांना इच्छा असते काम करण्याची, दे वॉन्ट टू डू समथिंग मिनिंगफुल, बट सडनली द थॉट ऑफ सेक्स कम प्रिवेल्स इन देअर माइंड अँड दे कीप ऑन वॉचिंग समथिंग ऑन द मोबाईल. करेक्ट. And they waste their time. That Correct. energy is diverted into something that is totally of no use. नो यूज. सर आता माझ्याकडे एक क्लायंट आली होती, 25-26 वर्षाची मुलगी होती, 3 वर्ष झाले होते लग्नाला, आणि तिने कुकरी आणि कन्फेक्शनरी असं केलं होतं तिचं एज्युकेशनमध्ये, अँड शी वॉन्टेड टू डू अ बिझनेस ऑफ बेकरी, बेकिंगचा आणि केक्स आणि असा तिला बिझनेस करायचा होता. आता अरेंज मॅरेज करून टाकलं आणि तिच्या मोठ्या बहिणीने तिला सांगितलं की बघ बरं आता लग्नानंतर असं असतं आणि खूप दुःख होऊ शकतं बरं पहिल्या रात्रीला. आणि एवढंसं एक सिम्पल सेंटेन्स दॅट खूप दुःख होऊ शकतं, त्या मुलीच्या मनावर इतका परिणाम केला होता की 3 वर्ष ऑफ हर मॅरिड लाईफ शी हॅज नॉट अलाउड हर हजबंड टू कम नियर. आणि इतकी ब्राईट मुलगी, अदरवाईज व्हेरी ब्राईट, अंडरस्टँडिंग, हॅव्हिंग इमोशनली व्हेरी वेल मॅच्युअर्ड, ती म्हणे आय नो की मला ही भीती वाटते, मला त्याला दूर करायचं नाहीये, पण माझ्याच्याने ते होतच नाही, आय एम नॉट एबल टू टेक अ स्टेप फॉरवर्ड. अँड देन बिकॉज ऑफ ऑल दीज थिंग्स, बिकॉज शी इज गेटिंग ब्लॉक्ड ओव्हर हिअर, ती म्हणे की मला ॲक्च्युली आयुष्यात माझा बिझनेस करायचा आहे, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट, but I'm getting blocked because this one thing is blocking me from every aspect of my life. So these small things, they do affect. ॲब्सोल्युटली राईट. आणि त्याचा इम्पॅक्ट अगदी तुमचं एज काही असलं तरी राहतो. आय हॅव डेल्ट विथ दिस इन आवर प्रोग्राम्स. इवन इफ द पर्सन इज 60+ वी फील दॅट की त्या काळात इम्पॅक्ट नसेल. नो, त्या काळात पण इम्पॅक्ट आहे. त्या काळात पण प्रोडक्टिव्हिटी, थॉटची प्रोडक्टिव्हिटी, तुमची क्रिएटिव्हिटी यावर इम्पॅक्ट आहे. किंवा मग काही जण हे पाहिलेलं की सामाजिक प्रतिष्ठा पण घालून बसतात यामुळे. Right. अँड वी हॅव टू डील विथ दॅट ॲज वेल. कारण हा सब्जेक्ट एवढा महत्त्वाचा आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. कारण इट इज जसं म्हणूया की प्रत्येकाच्या लाईफचा हा एक इनहेरंट पार्ट आहे. अँड इफ इट इज नॉट कंट्रोल्ड,
you become a person who is behaving like animal externally. राईट. You waste your energy, you waste your thinking, थॉटची जी एनर्जी ती वेस्ट होते, बॉडी एनर्जी वेस्ट होते, and then you end up achieving something which you should not be achieving. सर तुम्ही एंटरप्रेनर्सला जे सेल्फ मास्टरी म्हणता की त्यांची सेल्फ मास्टरी असलं पाहिजे, हाऊ इज ट्रान्सम्युटिंग द सेक्शुअल एनर्जी इज इम्पॉर्टंट इन गेटिंग सेल्फ मास्टरी? ऑल राईट. सो सी, आपण थोडक्यात त्याला इंटेग्रिटी इश्यूमधून बघूया. ओके. तुम्ही ज्यावेळेस एखादा उद्योजक म्हणून तुम्ही स्वतःकडे बघता, त्यावेळेस तुम्ही एक स्वप्न बघितलेलं असतं. ते स्वप्न तुमच्या स्वतःसाठी असतं, तुमच्या कुटुंबासाठी असतं, समाजासाठी असतं. ते स्वप्न कधी पूर्ण होणार आहे जर तुम्ही तुमच्या स्वतःवर विजय मिळवलात. इफ यू आर नॉट इन कंट्रोल विथ ऑन ईच अँड एव्हरी आस्पेक्ट ऑफ युअर लाईफ, तुम्हाला जे पाहिजे ते करण्याच्या ऐवजी तुम्हाला जे रुचेल सुचेल आणि तुमच्या भावना आणि शरीर जे सांगेल ते करत बसाल. आज मला जर माझ्या उद्योगामध्ये काही गोष्टी आवश्यक असतील, समजा माझ्या ग्रोथसाठी आवश्यक असतील, फायनान्समध्ये लक्ष देण्यासाठी आवश्यक असेल, टीम बिल्डिंगसाठी आवश्यक असेल, द काइंड ऑफ टीम आय नीड टू डेव्हलप, याची मास्टरी जर मिळवली नाही तर मी माझी टीम कशी तयार करू शकेल, माझा उद्योग कसा घडवू शकेल, माझ्यासोबत असलेल्या लोकांना मी ग्रोथ फेजमध्ये कसं आणू शकेल, इफ आय एम इंडल्ज इन टू सो मेनी थिंग्स लाईक दिस. आय विल गिव्ह यू एक सिम्पल एक्झाम्पल. से फॉर एक्झाम्पल, मला माझा एक छानसा उद्योग उभा करायचा आहे. त्यामध्ये मला टीम तयार करायची. मला माझ्या मनावर कंट्रोल नसेल तर डू यू थिंक अ गुड टीम कॅन बी डेव्हलप्ड? नाही होऊ शकत. आय विल नॉट हॅव गुड people working with. I have seen so many of entrepreneurs, they have problem with their team because they have their desires unfulfilled. आणि माणसाचा एक स्वभाव आहे, त्याला ज्या ज्या गोष्टी त्याला पूर्ण झालेल्या नसतात, त्याला ज्यावर विजय मिळवलेला नसतो, तो प्रत्येकाकडे बघत असताना याच्यातून त्या पूर्ण होतील का या नजरेने बघत असतो. आणि ते तुमच्या लक्षात आलं नाही तरी समोरच्याच्या लक्षात येतं. त्याचा बिझनेस उभा नाही राहू शकत. दॅट्स वाय मास्टरी इज इम्पॉर्टंट. सो डॉक्टर, ॲज अ गायनेकोलॉजिस्ट, पर्टिक्युलरली महिला उद्योजकांमध्ये व्हॉट डू यू सी एज अ पॅटर्न्स? त्यांच्यात काय काय पॅटर्न्स? महिला उद्योजक ना काय होतं, फिमेल्स इनहेरेंटली दे आर क्रिएटर्स. पण जेव्हा लाईफमध्ये पुढे जाता जाता किंवा रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये दे बिकम केअर गिव्हर्स मोर दॅन बिकमिंग क्रिएटर्स. तर मला फिमेल एंटरप्रेनर ज्या असतात, महिला उद्योजकात, त्यांनी क्रिएशनमध्ये जास्तीत जास्त वेळ राहणं हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. बिकॉज अनलेस ॲज अन एंटरप्रेनर यू आर हॅव्हिंग युअर क्रिएटिव्ह एनर्जी ऑन पीक, तुम्ही पुढे तुमचा बिझनेस नेऊच नाही शकत. आता होतं काय सर, जर आपण एक खूप डिटेल आणि शांतपणे प्रत्येकाने, म्हणजे दिस इज नॉट व्हेरी डिफिकल्ट ऑल्सो, आज जो पॉडकास्ट बघतायत त्यांनी पण ही ॲक्टिव्हिटी करून बघायला हरकत नाही आहे. ज्या महिला उद्योजिका असतात त्यांनी खरंच एक 5 मिनिटं शांतपणे बसावं आणि त्या श्वास कसा घेतात ना याच्याकडे लक्ष द्यावं. 95% ऑफ पीपल, और इन जनरली पीपल ऑल्सो, दे हॅव फॉरगॉटन हाऊ टू ब्रीथ. आपण श्वास घेताना आयडियल ब्रीदिंग इज वेन यू आर इनहेलिंग. जेव्हा तुम्ही श्वास आत घेताय तेव्हा तुमचं पोट, तुमचं डायफ्रॅम म्हणजे रेस्पिरेटरी मसल, आणि तुमचं पेल्विक डायफ्रॅम म्हणजे 2 कमरेच्या हाडांमधल्या ज्या मसल्स आहेत त्या सगळ्या रिलॅक्स व्हायला पाहिजे आयडियली. आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडताय तर श्वास सोडणे ही एक रिकॉईल ऑटोमॅटिक प्रोसेस आहे बॉडीमधली, ज्याच्यामध्ये ते इलास्टिक टिश्यूज जे बॉडीचे स्ट्रेच झालेले असतात श्वास आतमध्ये घेताना, ते ऑटोमॅटिकली रिकॉईल होऊन त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला जाणार आहे. तर श्वास सोडण्यासाठी तुम्हाला ॲज सच काही लागत नाही. इट इज अन इनव्हॉलंटरी प्रोसेस. बट श्वास घेण्यासाठी यू हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस. तर जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा की तुम्ही किती रिलॅक्स होताय, और तुमचं पोटाच्या मसल्स किंवा खाली पेल्विक फ्लोअरच्या मसल्स किंवा डायफ्रॅम कितपर्यंत स्ट्रेच्ड आउट होत आहे किंवा कसं वर्क करताय, आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडताय तेव्हा तुमच्या शरीरात काय बदल होत आहे. आय हॅव सीन इन माय एक्झामिनेशन, कारण दिस इज अ व्हेरी कॉमन ॲक्टिव्हिटी आणि हे मला प्रत्येक पेशंटचा ब्रिदिंग पॅटर्न ओळखून घ्यावा लागतो टू ट्रीट हर फर्दर. सो आय कीप ऑन डुईंग इट विथ ऑल माय पेशंट्स. तर जेव्हा श्वास सोडतात मोस्टली, तर 95% लेडीजमध्ये याचं उलटं
पॅटर्न मला दिसून पडतो. हम्म. बिकॉज दे हॅव फॉरगॉटन हाऊ टू ब्रीथ. हम्म. आपण श्वास घेतोय पण खरंच आपण विसरलोय श्वास कसा घ्यायचा. आणि त्यात काय होतं, पेल्विक फ्लोअर म्हणजे दोन कमरेच्या हाडांच्या मधली जी मसल आहे, दॅट इज सच अ डेलिकेट मसल इन आवर बॉडी, किंवा दॅट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह मसल टू आवर इमोशन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपण उंच बिल्डिंगवर गेलो किंवा विहिरीत खाली बघितलं, तर अननोईंगली आपलं जेव्हा हे होतं तेव्हा आपण आपलं पेल्विक फ्लोअर पण आतमध्ये ओढून घेतो. आपण पूर्ण बॉडी आपली टाईट Okay. करतो अँड दॅट इनव्हॉलेंटरीली पेल्विक फ्लोअर पण आपण आतमध्ये ओढून घेतलेली असते. तर जेव्हा पण आपल्याला इमोशनल ट्रॉमा होतो किंवा मेंटल ट्रॉमा होतो किंवा कोणताही स्ट्रेस येतो, तर सगळ्यात पहिलं काय होतं, तर आपण पेल्विक फ्लोअर आतमध्ये ओढून घेतो. हम्म. इट्स अ part and parcel of fight and flight system. It is because of cortisol release, it is because of high stress hormones in your body, and that has happened with women. And for women, pelvic floor is even more sensitive because in that particular area we have all the organs of procreation and recreation. Hmm. तर जर तुम्ही थोडा तुमचा श्वास आणि थोडं तुमच्या बॉडीला आणि पेल्विक फ्लोअरला जरी हळूहळू हळूहळू विथ कॉन्शियस एफर्ट, विथ सम ट्रेनिंग रिलॅक्स करायला लागल्या, तर यू विल फाइंड ट्रिमेंडस चेंज इन टू युअर मेंटल थॉट्स, युअर कॉन्शियसनेस अँड देन युअर स्टेट ऑफ माइंड. And if you can improve on that, definitely you are going to improve on all aspects of your life. करेक्ट. So that is हा खूप निग्लेक्टेड पार्ट आहे. म्हणजे पेल्विक फ्लोअर वरती हार्डली लोक बोलतात. डॉक्टर्स पण दे आर व्हेरी मेनी ऑफ देम, दे आर व्हेरी अनअवेअर अबाउट द फंक्शन्स ऑफ पेल्विक फ्लोअर थ्रू दिस ॲस्पेक्ट. अदरवाईज वी हॅव लाईक आपल्याकडे कोलोरेक्टल सर्जन्स आहेत, आपल्याकडे युरो सर्जन्स आहेत, आपल्याकडे गायनेकोलॉजिकल सर्जन्स आहेत. सगळेजण त्या पेल्विक फ्लोअरवरतीच काम करतात. पण त्याचं रिलॅक्सेशनवरती कोणी लक्ष नाही देते, बिकॉज एव्हरीबडी इज इन टू दॅट रश अँड हरी अँड स्ट्रेस. करेक्ट. सो थोडंसं थांबून, थोडं 5 सेकंद थांबून, थोडं ठहर जा, संभल जा, कुछ नहीं होगा, you will be at the top of your world. So I think that is very important even for women and entrepreneurs to do. Okay, and how we can train them into this? Yeah, the training requires a trained personnel definitely, पण to be very simple. तुम्हाला काय करायचं, तर तुम्ही शिशु आसन करता, जस्ट शिशु आसन मध्ये बसा आणि जस्ट ट्राय टू रिलॅक्स युअर लोअर बॅक अँड युअर पेल्विक म्हणजे कमरेचा भाग, आणि जस्ट कीप ऑन ब्रीदिंग ॲज विथ कॉन्शियसनेस ॲज यू कॅन. मी हे नाही म्हणत की खूप तुम्ही काउंटिंग करा, फक्त तुम्हाला एवढा अवेअरनेस असला पाहिजे की तुमचा श्वास केव्हा आत येतो आणि केव्हा बाहेर जातोय. टू बिगिन विथ दॅट इज ऑल्सो सफिशियंट. इवन इफ यू विल डू दॅट फॉर 5 मिनिट्स 7 मिनिट्स दिवसात, सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना, आय थिंक दॅट विल गिव्ह यू गुड रिझल्ट्स. Wow, so this is something good insight. तुम्हाला का वाटतं सर की या सगळ्या कारणांमुळे एंटरप्रेनर्स बर्नआउट का बरं होत असतील? नॅचरल आहे ना, कारण त्यांची एनर्जी ज्या प्रोडक्टिव्ह एरियामध्ये लागायला पाहिजे, बिझनेस ग्रोथमध्ये लागायला पाहिजे, टीम बिल्डिंगवर लागायला पाहिजे, त्यांचा पैसा कमवण्यावर जे लागायला पाहिजे, तिथे न लागता दे कीप ऑन वेस्टिंग देअर टाइम अँड मनी अँड एनर्जी ऑल्सो. त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट होतो, त्याचा बिझनेस ग्रो होत नाही, बिझनेस ज्या लेवलला जायला पाहिजे त्या लेवलला जात नाही. मग तो न गेल्यामुळे एकतर त्याला कॉम्प्रोमाइज लाईफ जगावं लागतं, कारण त्याचे फायनान्स त्या लेवलला ग्रो होऊ शकत नाही. असं म्हणतो ना आपण की एखादा व्यक्ती जर फोकस नसेल तर त्याचा फायनान्स ग्रो नाही होऊ शकत, बिझनेस ग्रो नाही होत. मग बर्नआउट, कारण ही ट्रायज टू कॉम्पेन्सेट दॅट फायनान्स बाय वर्किंग मोर. मग तो जास्तीत जास्त काम करायला लागतो. त्याला असं वाटतं मी जास्त काम केल्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण आपण हे समजून घेण्याची गरज आहे की तुम्ही कोण आहात, ज्या बॅकग्राऊंडमध्ये काय जो हार्डवर्क करतोय. हार्डवर्क करणारा व्यक्ती पण जर तिकडे जाणार असेल तर तो तिथे पण एनर्जी वाया घालवणार आहे. म्हणून आज कित्येक जण खूप मेहनत घेत आहेत. म्हणजे त्यांना ते बर्नआउटचं फिलिंग येतं की अरे, रादर दॅन आय एम वर्किंग, बिझनेस इज वर्किंग फॉर मी, आय एम वर्किंग फॉर माय बिझनेस, अँड दे गेट एक्झॉस्टेड, कम्प्लिटली एक्झॉस्टेड इन दर बिझनेस. सो ज्या वयामध्ये तुमचा फोकस बिझनेसवर असायला पाहिजे तिथे बिझनेसवरच असला पाहिजे. दॅट एनर्जी हॅज टू बी डायव्हर्टेड देअर. अदरवाईज एकदा वेळ गेल्यानंतर तुम्ही किती काम केलं तर काय फायदा होणार? काय फायदा होणार आहे?
दॅट्स द सिम्पल थिंग. वुड लाईक टू आस्क यू वन मोर क्वेश्चन, की एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा त्याच्या बॉडीमध्ये आपण म्हणूया की सेक्स हॅज ऑक्युपाइड टू मच ऑफ हिज माइंड, टू मच ऑफ हिज बॉडी, असं जर झालं आहे आणि ती एनर्जीच ब्लॉक झाली आहे त्याची, लाईक वी आर टॉकिंग अबाउट सेक्स ॲज अ एनर्जी नाव, पण ती एनर्जी ब्लॉक झाली आहे, तर त्याचा काय काय इम्पॅक्ट आहे किंवा व्हॉट डू यू थिंक, हाऊ डज इट इम्पॅक्ट्स? सी इट विल इम्पॅक्ट टू अ ग्रेट एक्सटेंट. आता जर मेडिकल टर्म्समध्ये आपण बघायला गेलो तर न्यूरोलॉजिकली देअर विल बी लेस अमाऊंट ऑफ सिक्रेशन ऑफ हॅपी हॉर्मोन्स लाईक डोपॅमिन, सिरोटोनिन किंवा नॉर ॲड्रिनालिन, जे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी नंतर ज्यांचं प्रमाण बरेचदा वाढू शकतं. किंवा देर इज डेफिशियन्सी ऑफ ऑक्सिटोसिन. आता ऑक्सिटोसिन इज बेसिकली अफेक्शन क्रिएट करणारं जे हॉर्मोन असतं, म्हणजे बाळाला आईबद्दल किंवा वेन यू फील लव्ड अबाउट समवन, दॅट फिलिंग ऑफ लव्ड इज बिकॉज ऑफ ऑक्सिटोसिन. तर त्याचं प्रमाण कमी होतं. नंतर काहीतरी अचीव केलं आफ्टर द सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, वेन यू हॅव दॅट फिलिंग ऑफ समथिंग गेटिंग अचीव, दॅट टाइम तुमच्या बॉडीमध्ये खूप छान प्रमाणे डोपामिन रिलीज झालेलं असतं, नॉरएपिनेफ्रिन रिलीज झालेलं असतं. सो दे मेक यू फील गुड, दे मेक गिव्ह यू द सेन्स ऑफ अचीवमेंट, सो दॅट इज गोइंग टू रिड्यूस. सो ओव्हरऑल त्या व्यक्तीला लो ऑन एनर्जी वाटेल, डिमोटिवेटेड वाटेल, लॅक ऑफ कॉन्फिडन्स वाटेल, लॅक ऑफ एन्थुझियाझम वाटेल. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला खूप वारंवार वाटत असल्या, देन यू शुड रिअली चेक ऑन व्हॉट इज ब्लॉकिंग इन युअर लाईफ. सेकंड, जर याचं आपण थोडंसं अध्यात्मातनं बघायला गेलो तर सेक्शुअल एनर्जी किंवा सेक्शुअल लाईफ फोर्स इट अरायझेस फ्रॉम द मूलाधार चक्र, म्हणजे बेस ऑफ द स्पाइन इट अरायझेस. आणि जर ती व्यवस्थित चॅनलाइज होत गेली ॲट एव्हरी लेवल्स ऑफ युअर कॉन्शियसनेस, म्हणजे तुमच्या शरीरातल्या प्रत्येक चक्रांवर, म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, नंतर वरती आल्यावर अनाहत, आणि जसं जसं एनर्जी वरती जाईल, इफ इट इज गेटिंग चॅनलाइज्ड इन टू अ प्रॉपर पॉझिटिव्ह डिरेक्शन, देन डेफिनेटली यू आर गोइंग टू यूज इट इन अ पॉझिटिव्ह वे. पण जर ती तिथेच ब्लॉक झालेली असली आणि एनर्जी वरतीच नसेल येत, तर ते डायरेक्शन काय आहे आणि चॅनलाइज काय, देअर इज नो एनर्जी, सो यू आर ऑब्व्हियसली गोइंग टू फील व्हेरी लो. तुम्हाला ते लो एनर्जी वाटेल, तुम्हाला लॉस ऑफ कॉन्फिडन्स वाटेल, लॉस ऑफ एन्थुझियाझम वाटेल, आणि मग याच्यातनं तुमचा बिझनेसवरती पण ऑब्व्हियसली या गोष्टींचा परिणाम होत जाईल. तुम्ही तुमच्या कमिटमेंट्स पूर्ण नाही करू शकणार, इंटिग्रिटी यू विल नॉट बी एबल टू फॉलो. सो this is going to affect your business. So healthy sexual life is really important to be in the well-being in your life. So that is very important. आता माझ्याकडे बरेच आजकाल क्लायंट्स असे येतात की दोज आर सिंगल, और बरेचदा एखादा पार्टनर इज नॉट देअर नाव, और दे आर डिवोर्स्ड, अँड देन दे आर स्ट्रगलिंग हाऊ टू चॅनलाइज ऑल दीज पर्टिक्युलर थिंग्स. तर in this particular case, I think because they have experienced what it is, they know what it is. So what they can do is a controlled amount of masturbation will definitely help them. That doesn't mean I'm promoting it, but see, ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्याने ती जो गोष्ट केली आणि त्याच्यातनं तो बाहेर निघाला आणि आपल्या लाईफमध्ये जर पुढे सक्सेसफुली जाऊ शकतोय, तर आय डोंट थिंक देर इज अ बिग नो और बिग समथिंग, काही खूप अपराध केला आहे असं नाही होत. सो आय थिंक पीपल शुड बी ओपन टू इट. पीपल शुड नॉट फील गिल्टी अबाउट इट की अरे बापरे मी काय केलं, आणि नो नीड ऑफ गोईंग इन टू ऑल दोज गिल्ट आणि तो पूर्ण ट्रॅव्हल नको करायला मेंटली. तर हा एक खूप मोठा ॲस्पेक्ट आहे वेन द सेक्शुअल एनर्जी इज ब्लॉक्ड, सो इट कॅन अफेक्ट लॉट ऑफ थिंग्स इन युअर लाईफ. तसं. Okay, great. So that means you are in a way saying that energy is not allowing you to go to next energy level. नेक्स्ट एनर्जी लेवल, ब्लॉकेज जो आहे तो, येस, that is not allowing you to go to that next energy level, येस, which if it is used positively can take you to the next energy level. विच कॅन टेक यू टू द नेक्स्ट एनर्जी लेवल. Absolutely. That's a great point. तर तुम्हाला काय वाटतं की आता रिलेशन्स बद्दल आपण खूप बोलतोय, म्हणजे सेक्शुअल एनर्जी किंवा सेक्शुअलिटी इज नॉट जस्ट अबाउट बिंग फिजिकली इन्व्हॉल्व विथ समबडी, और जे ते रिलेशन आहे इट नीड नॉट टू बी ऑलवेज बिटवीन अ मेल अँड अ फिमेल. सो सेक्शुअलिटी जेव्हा आपण एक ब्रॉडर टर्म बघतो तेव्हा इट रिलेशनशिप्स कम इन टू अ पिक्चर इन टू इट.
सो व्हॉट डू यू थिंक की आपले इंटरपर्सनल रिलेशन्स आपल्या फॅमिली मेंबर्स सोबतचे आपल्या बिझनेसवर कसं अफेक्ट करतात? हा तर खूप मोठा विषय आहे. म्हणजे इनफॅक्ट आपल्या लाईफमधले 2 महत्त्वाचे जे रिलेशनशिप्स आहेत, जे आम्ही त्याला म्हणतो सोर्स ऑफ यू ॲज अ ह्युमन बीइंग. वन इज रिलेशनशिप विथ युअर फादर अँड रिलेशनशिप विथ युअर मदर. वडील हे वडिलांना आपण आधार मानतो प्रत्येक गोष्टीच्या. इट्स लाईक अ सक्सेस, फायनान्स किंवा सिक्युरिटी. याचा आधार जो आहे तुमचं वडिलांसोबतचं रिलेशन आहे. हम्म. द मोर पॉवरफुल यू आर विथ युअर फादर, हम्म. यू फील मोर सेक्युअर्ड, मोर फ्रीडम इन फायनान्स. तुमचं फायनान्समध्ये फ्रीडम असतो. हे सायंटिफिक स्टडी आहेत याच्या. हम्म. अँड थर्ड थिंग, यू आर व्हेरी गुड विथ अथॉरिटीज. युअर फादर इज युअर फर्स्ट अथॉरिटी इन युअर लाईफ. हम्म. मुलींचा जर विचार केला तर मुलींच्या आयुष्यामधला पहिला हिरो जो असतो तो वडील असतो. करेक्ट. फॉर अ गर्ल, father is like a protection. Father is like her first hero. Now she finds reflection of father in everybody. तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पुरुषांमध्ये ती हे माझ्या वडिलांसारखे आहेत की नाहीत, ती या भूमिकेतून बघत असते. त्यामुळे ते रिलेशनशिप फार महत्वाचं आहे. आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने पण ते फार महत्वाचं आहे. फॉर अ गर्ल फादर इज प्रोटेक्शन. त्यामुळे ते आम्ही आमच्या प्रोग्राम्समध्ये अगदी एक आवर्जून सांगतो की तुम्हाला जर मुलगी असेल तर मुलीसाठी वडिलांनी भरपूर वेळ द्यायला हवा. यू मस्ट स्पेंड लॉट ऑफ टाइम विथ युअर डॉटर्स. दे विल फील सेक्युअर्ड, दे विल फील म्हणजे यू शुड बी बेस्ट फ्रेंड ऑफ युअर डॉटर्स. तर त्यांच्या प्रत्येक आस्पेक्ट ऑफ लाईफमध्ये एक्सेल होतील. याच्या विरुद्ध उलट आहे, आईचं जे रिलेशनशिप आहे आपल्यासोबतचं, आई इज फर्स्ट सोर्स ऑफ रिलेशनशिप इन आवर लाईफ. सो इफ यू गो वेल विथ युअर मदर, तुमच्या प्रत्येक रिलेशनशिपवर त्याचा इम्पॅक्ट होतो. कारण तिकडे जे नाही मिळालं ते आपण कॉम्पन्सेट करून बघत असतो. आता याचा अजून एक थोडंसं जर शास्त्रानुसार पाहिलं तर आपण मुलगा हा आईशी कम्फर्टेबल असतो. सो आईने मुलाला जास्त वेळ दिला पाहिजे, आईने मुलासोबत जास्त वेळ दिला पाहिजे, किंवा मुलासोबत जास्त टाइम स्पेंड केला पाहिजे. अजून एक आता एक फार इंटरेस्टिंग फॅक्टर आय वुड लाईक टू डिस्कस विथ यू. जनरली ज्यावेळेस आपण मुलं किंवा मुली वयात येत असताना आपण त्यांचा बघत असतो, तर मोर फोकस इज ऑन गर्ल चाइल्ड. आई आणि वडील काय करतात, मुलीवर जास्त लक्ष देतात, कारण त्यांना असं वाटतं हिला जास्त प्रॉब्लेम आहे. पण मला असं वाटतं त्या काळात मुलांचे पण इक्वल प्रॉब्लेम्स असतात. डेफिनेटली. मुलींचे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करण्यामध्ये आईवडिलांना जास्त इंटरेस्ट असतो. म्हणून जनरली 10वी-12वीला मुलींचे जर हे पाहिले, रिझल्ट्स पाहिले, तर दे आर मच बेटर दॅन मुलांच्या रिझल्ट्सपेक्षा. कारण मुलं पण त्या भावनिक याच्यातून बदलातून जात असतात, त्यांच्या शारीरिक बदलातून जात असतात, मानसिक बदलातून जातात, इंडिपेंडन्सच्या याच्यातून जात असतात. सो त्या काळात पण आईवडिलांनी रिलेशनशिप जपलं पाहिजे. इनफॅक्ट आम्ही पॅरेंटिंगवर ज्यावेळेस ट्रेनिंग देतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आम्ही हे सांगत असतो की वयात येणाऱ्या मुलांचा दुश्मन नंबर 1 आई असते आणि दुश्मन नंबर 2 वडील असतात. कारण आई थोडंसं जास्त लक्ष देत असतात. सो त्यामुळे दिस रिलेशनशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की देअर रिलेशनशिप ऑल्सो इम्पॅक्ट्स द चाइल्ड. आई आणि वडिलांचं रिलेशनशिप किती पॉवरफुल आहे ते पण इम्पॅक्ट करत असतं मुलांवर. पण याची एक मी निगेटिव्ह बाजू पण सांगू इच्छितो या विषयावर. हाऊ इट इम्पॅक्ट्स ऑन देअर सेक्स लाईफ ऑल्सो. एक माझा एक पार्टिसिपंट सोबत मला आलेला अनुभव आहे की दॅट पर्सन वॉज व्हेरी निगेटिव्ह अबाउट, दॅट गर्ल वॉज व्हेरी निगेटिव्ह अबाउट सेक्स, किंवा शी हॅड अ डीप इनहेरंट अट्रॅक्शन अबाउट सेक्स होतं, पण निगेटिव्हिटी पण खूप होते. सो वेन वी वर वर्किंग विथ हर, वी फाउंड दॅट की तिच्या आईवडिलांनी अननेसेसरी फ्रीडम घेतला होता मुलीसमोर. अँड बिकॉज ऑफ दॅट शी डेव्हलप्ड क्युरिओसिटी ॲज वेल ॲज निगेटिव्हिटी. आणि दॅट इम्पॅक्टेड हर फ्युचर. सो हे रिलेशनशिप पण इम्पॅक्ट होतं, जे आपण वी नीड टू अंडरस्टँड दिस ऑल्सो. डेफिनेटली दिस इज अ व्हेरी बिग टॉपिक. म्हणजे हा एक अनदर टॉपिक ऑफ पॉडकास्ट आहे, हाऊ अँड वेन इट शुड बी डन. सो खूपच इन्साइटफुल डिस्कशन आपलं होतं आज अतुल ठाकूर सरांसोबत. सर, थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग टू दिस पॉडकास्ट. आणि आम्हाला खूप छान तुम्ही सेक्शुअल एनर्जी, एंटरप्रेन्युअल ग्रोथ, बिझनेस या सगळ्याबद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल. आणि डेफिनेटली दिस टॉपिक इज व्हेरी सेन्सिटिव्ह, व्हेरी मच लेस टॉक्ड. पण मला असं वाटतं की असे जे तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम्स असतील आणि तुम्ही या कोणत्या डिफिकल्टीजना फेस करत असाल,
तर गपचूप बसून फेस करणं आणि सफर होणं इज नॉट अ व्हेरी गुड आयडिया. डेफिनेटली कम फॉरवर्ड, आस्क फॉर हेल्प, अँड वी आर ऑलवेज देअर फॉर यू, फॉर हर ॲट पॅरायला फॉर हर क्लिनिक. थँक यू सो मच.